नमस्कार मंडळी. तर आज मी जात होती माझ्या माहेरी, कारण तुम्हाला नंतर समजेलच. आणि डोंबिवली ट्रेनला खूप जास्त गर्दी होती. त्यानंतर ट्रेनमधून उतरली आणि आमच्याकडे रिक्षाला अजिबात लाईन नसते. घरी पोचल्यावर मला समजलं की आज खूप जास्त काम आहेत, पण ठीक आहे, मी आळशीपणा न करून कामाला सुरुवात केलेलीच होती. त्यानंतर आईने मला नाश्ता आणायला सांगितलेला आणि मी तो विसरला, म्हणून तिने मला परत पाठवलं नाश्ता आणायला. नाश्ता वगैरे केला आणि परत नीरजचं काम चालू झालं होतं आणि मला स्टेशनला जायचं. थोडंफार मला सामान घ्यायचं होतं, सो मी ते घेतलं आणि स्वामींच्या मठात गेले, पण स्वामींचं मठ बंद होता. आणि त्यानंतर मी घरी जायला निघाले आणि घरी गेल्यावर कामं माझी वाटच बघत होते. सो मी पहिली कामाला लागले. कांदा चिरायला घेतला. माझ्या डोळ्यात तुम्ही पाणी बघतच असाल. त्यानंतर आम्ही बाजूचा रूम घेतलेला होता, सो मी तो पहिला स्वच्छ केला, पूर्ण क्लीन केला आणि लादी वगैरे पुसून घेतली तिथली. आणि त्यानंतर मग घरातली जी काही कामं होती ती पटापट. बायकांच्या गप्पा चालू झाल्या की त्या लवकर संपत नाहीत. तुम्हाला सुद्धा माहिती आहे, तुमच्या घरात सुद्धा असा ना कोणीतरी नमुना असेल. आणि इथे माझ्या नीरजची मस्करी चालू होती. त्यानंतर मला ना वाटण करायचं होतं, सो मी ते पटापट केलं आणि परत बाजूच्या रूममध्ये जाऊन मला सगळं किचन क्लीन करायचं होतं आणि ते मी काम सुरू केलेलं होतं. त्यानंतर मग बाबासुद्धा आलेले होते घरी आणि बिचारे ते सुद्धा आल्या कामाला लागले. इकडे जेवणाची तयारी करत होती आणि जेवण वगैरे पोटपूजा करून आम्ही झोपायला गेलो. भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.